साखरेचा चहा तर पिऊन कंटाळा आला होता. म्हणलं आज गुळाचा चहा बनवू आणि गुळाची चहा पिण्याची खूप जास्त इच्छा झाली होती. आता इथं पत्ती उकळून छान असं चहा उकळून घेतला आणि ते गाळून घेतला आणि नंतर ती गाळलेला चहा ओतून त्यात मला जास्त गोड नाही पाहिजे, कमी गोडवालाच गूळ टाकून असा चहा बनवला आणि तो फुटलाच नाही. एवढा छान चहा बनला ना ती. आणि प्यायला पण एकदम घट्ट आणि चवीला पण छान झाला होता. कधी पण आपल्याला जसं आवडेल तसं आपण आपल्या स्वतःच्या आवडीनिवडीसाठी करायलाच पाहिजे. इतरांसाठी तर करतोच, घरकामासाठी, घरातल्या व्यक्तींसाठी, प्रत्येकांसाठी आपण झटतच असतो आणि काही ना काही त्यांच्या आवडीनिवडी आपण जपत असतो. पण आपल्यासाठी कधीतरी काहीतरी वेळ काढून करणं गरजेचंच आहे. आता मी काय जास्त एवढं मोठं नाही केलं, फक्त स्पेशल असा चहा बनवूनच पिले. आणि इकडं आता अनारसे बनवायचे होते. धोंड्याच्या महिन्यासाठी बनवायचे आहेत अनारसे. आता आमचा धोंडा आहे, बनवणार आहे 2 दिवसात मी जेवण. आणि धोंड्याचा काही कार्यक्रम छोटासा साजरा करणार आहे नंतर. त्यामुळे इकडं अनारसेचं पीठ सगळं बारीक करून घेतलं होतं. त्यात गूळ मिक्स करून त्याचे छोटे छोटे असे गोळे करून डब्यात आता छान असं भिजल ते पीठ मुरण आणि उद्याच्याला त्याचे छान असे अनारसे बनवणार आहे. आता हे करून ठेवलं होतं. आता धोंड्याचा महिनाही 3 वर्षातून 1 वेळेस येतो. मग तेवढंच जावयाचा आणि लेकीचा कौतुकाचा आहे. जरी मम्मी माझ्यापाशी असली तरी आपला आनंद आपण साजरा करायला पाहिजे. चला बाय, भेटूया पुढच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये.